लाडकी बहीण योजना 23वा हप्ता मे महिन्याचा खात्यात जमा झालाय का त्या संदर्भामध्ये तातडीची अपडेट बँक खाते जमा तपशिला संदर्भामध्ये पैसे जमा झालेत का मे महिन्याचे सरकारने वितरण केलंय का चालू झालंय का कुठल्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत अनेक महिलांचं म्हणणं आहे की सर 15 तारीख झालेली आहे पैसे अनेक महिलांना आलेले आहेत का तर लक्षात ठेवा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत खूप महिला आहेत ज्या कॉल करतायत सर पैसे जमा झालेत ताईंनो कुठल्याही महिलांना ज्या 1.66 लाख 1,66,00,000 महिला आहेत त्यांना पैसे येतात तर कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात कुठंही पैशाचं वितरण अजून सुरू झालेलं नाही म्हणजे पैसे खात्यात आलेले नाहीत जी आर जरी 10 तारखेला आला असेल तरीही तुमच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्यामुळे काळजी करू नका पैसे कधी येतील अनेक महिलांचं म्हणणं आहे की पैसे आले नाही म्हणजे आम्हाला अपात्र केले का तुम्ही अपात्र झाला नाहीयेत मार्च महिना मिळालाय एप्रिल मिळालाय मे महिना सुद्धा मिळेल ज्या महिला आहेत मार्चचे पैसे नाही मिळाले एप्रिल नाही मिळाले टेक्निकल इश्यू आहे तांत्रिक इश्यू आहे ई-के-वाय-सी अपडेट होत नव्हती आता झाली तर त्या महिलाला सुद्धा पैसे येणार आहेत नवीन अपडेट आलेली आहे लक्षात ठेवा आता पैसे तुमच्या खात्यात कधी येणार आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लाडकी बहीण योजना 23वा हप्ता मे महिन्याचा या संदर्भात पैसे सक्रिय झालेले आहेत म्हणजे तुमच्या खात्यात पैसे येणार कधी येणार आहेत तर बघा आजची सद्यस्थिती पैसे का जमा झाले नाहीत आज म्हणजे आजची 15 तारीख 15 मे ला पैसे न जमा होण्याचं कारण दिलेलं आहे 10 मे रोजी शासनाचा जी आर आहे शासन निर्णय निघाला होता लाडक्या बहिणीच्या पैशासाठी समाज कल्याण विभागाचे पैसे वळून तुमच्याकडे घेतलेत लाडक्या बहिणीला देण्यासंदर्भामध्ये प्रलंबित आहे तरीही 1.66 कोटी 1,66,00,000 महिला तरीही अद्याप 1.66 कोटी महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही त्यामुळे काळजी करू नका वाटलं होतं जी आर आल्याच्या नंतर सरकार वितरण करेल अनेक आमदार असतील त्यांनी स्टेटस सुद्धा ठेवलं होतं की 12 ते 15 मध्ये पैशाचं वितरण सरकार करणार आहे काही टेक्निकल इश्यू तांत्रिक गोष्टीमुळे तुमच्या खात्यात ते पैसे आलेले नाहीत आज सोमवार येणं अपेक्षित होतं महिलांना वाटलं सुद्धा होतं की आज पैसे आले असतील काही महिलांना पैसे जमा सुद्धा झाले असतील परंतु महाराष्ट्रातल्या कुठल्याही महिलांना आज अद्यापपर्यंत खात्यात पैशाचं वितरण झालेलं नाहीये निधी वितरण वेळापत्रक उद्या दिनांक 16 मे 2026 पासून पैसे थेट बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजे तुमचे जे काही पैसे आहेत ते उद्यापासून सकाळी तुमच्या खात्यात त्या पैशाचं वितरण केलं जाणार आहे बँक खात्यामध्ये किती जमा होणार आहे तर 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे उद्या तुमचं बँक खातं नक्की चेक करा पैसे आलेत का साधारणतः 10:30च्या दरम्यान एकदा बँकेमध्ये चेक तुमचं जे काय आपण बँक बॅलन्स चेक करतो अकाउंटमध्ये पैसे आलेत का नाही एक सकाळच्या 10:30 वाजता चेक करा त्यानंतर 2 तासांनी चेक करा पैसे तुमच्या खात्यात आलेले तुम्हाला दिसतील हिरवा कंदील दिलाय म्हणजे पैसे तुम्हाला येणार आहे आता तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे तर 1500 मिळणार आहे तर मग 4,500 कोणाचे आहेत 1500 कोणाचे आहेत आणि 500 कोणाचे ही सुद्धा नवीन अपडेट आहे बघा लाभार्थी स्थिती आहे मार्च आणि एप्रिलची महिन्याचे पैसे मिळाले नसतील पण कुणाला अपात्र महिलांना नाही पात्र आहेत त्यांचा आधार सीडिंगचाच प्रॉब्लेम होता किंवा काही बँकेचा टेक्निकल इश्यू होता पैसे सरकारने पाठवले होते पण त्यांना मार्चचे आणि एप्रिलचे 3,000 मिळाले नाही अशाच महिलांना उद्याच्याला 4,500 रुपये मिळतील 1,500 रुपये कुठल्या महिलांना मिळतील लाभार्थी रेग्युलर हप्ता मिळणाऱ्या महिला रेग्युलर म्हणजे जानेवारी मिळाला आहे फेब्रुवारी मिळाला आहे मार्च सुद्धा आलेत एप्रिलचे सुद्धा आलेत आता मे महिन्याचे 1,500 रुपये त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जातील 500 रुपये कुठल्या महिलांना मिळणार आहेत तर बघा लाभार्थी स्थिती पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा ज्या महिलांना पैसे येतात पीएम किसानचे पैसे येत आहेत नमो शेतकरीचे सुद्धा पैसे येत आहेत अशा महिलांना 1,500 रुपये न देता 500 रुपये त्या महिलांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत किंवा त्या महिलांना मिळणार आहे ही माहिती आहे लक्षात ठेवा महत्त्वाची सूचना ई-के-वाय-सी अपडेटच्या संदर्भामध्ये अनेक महिला आहेत अनेक नाहीतर 80 लाख महिला वेगवेगळ्या कारणामुळे अपात्र सरकारने केलेल्या आहेत तर सिस्टीम अलर्ट दिलेला आहे सरकारने नव्याने ई-के-वाय-सी करण्यासाठी अद्याप कोणतेही मुदतवाढ दिलेली नाहीये कृपया अफवावर विश्वास ठेवू नका आणि पुढील अधिकृत सूचनाची त्या ठिकाणी वाट पहा त्यामुळे जे कोणी म्हणत असेल की तुमची ई-के-वाय-सी करून देतो मी तुम्हाला पात्र करून देतो तुम्ही मला पैसे द्या एवढे द्या तर लक्षात ठेवा सरकारने अधिकृतपणे ना ई-के-वाय-सीची डेट अजून वाढवलेली आहे किंवा नव्याने तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासंदर्भामध्ये कुठली अपडेट नाहीये अनेक जण महिला आहेत की नव्याने फॉर्म भरायला सुरुवात झाली असं सुद्धा कॉल करतायत
तर ताईनो कुठंही लाडक्या बहीण योजनेचे नव्याने फॉर्म भरायला अजून सुरू झालेलं नाहीये. जेव्हा सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला त्या संदर्भामध्ये माहिती दिली जाईल. हा व्हिडिओ थोडक्यात महत्त्वाचं 16 मे 2026 पासून तुमचे पैसे आहे तुमच्या खात्यात 16 मे म्हणजे उद्यापासून सकाळी जमा होतील. तुमच्या पात्रतेनुसार 4,500, 1,500 किंवा 500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. नवीन ई-के-वाय-सी सध्या बंद आहे, म्हणजे नवीन सुरू झालेली नाहीये. सुरू झाल्यानंतर त्या संदर्भात तुम्हाला माहिती देईल. ही महत्त्वाची माहिती इतर लाभार्थी महिलांपर्यंत नक्की पोहोचवा. त्याचसोबत व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. महिलांनो, उद्या चेक करा, आज अजिबात बॅलन्स चेक करू नका आणि काळजी सुद्धा करू नका. काही महिलांना म्हणणं आहे की सर पैसे कोणाला जमा झालेत का, तर कुठल्या जिल्ह्यात कुठंच आणि कुणालाच पैशाचं वितरण झालं नाही. उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळतील. ठीक आहे, हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा. अनेक महिला ज्या काळजी करतात की पैसे जमा का होत नाहीत, कधी होणार आहेत, तर उद्या सकाळपासून तुमच्या खात्यात. बरोबर, उद्या सकाळपासून म्हणजे किती दिवस, आता उद्या सुद्धा सगळ्या महिलांना पैसे येणार नाहीत. बघा, लक्षात ठेवा. मग कोणकोणत्या महिला आहेत ज्या महिलांना पैसे येतील, तर बघा, एक तुम्हाला पैसे येतील 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जातील. मग उद्या आहे 16 तारीख, 16 मे. काही महिलांना 16 मेला पैसे मिळतील. राहिलेल्या महिला असतील ज्यांना 16 नाही मिळाले त्यांना 17 मेला पैसे मिळतील आणि नसतील मिळाले काही फक्त 18 मे. म्हणजे साधारणतः जो काही जी आर आला, जे काही पैसे आतापर्यंत सरकारने वितरित केलेत ते प्रत्येक पैसे 3 दिवसामध्ये वितरित केले. त्यामुळे या 3 दिवसात तुमच्या खात्यात पैसे डायरेक्ट थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. हा व्हिडिओ ग्रामीण भागातल्या सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करून द्या. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सुद्धा करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, जॉईन करा. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, जॉईन करा. आता लक्षात ठेवा, तुमच्या गावातील कुठल्या महिला असतील, बघा, तुमच्या गावातील कुठल्या महिला असतील ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले म्हणजे काय झालेलं आहे, BA झालेले, BCom झालेले, बघा, डिग्री झालेली. कुठली महिला असतील त्याने BA केलेला आहे, पदवी BA झालेलं आहे. काही महिलांचं BSc झालं असेल. काही महिला आहे ज्यांचं BCom झालं असेल. म्हणजे ग्रॅज्युएशन ज्या ज्या महिलांचं झालेलं आहे अशा महिलांसाठी शासनाकडून एक 400 नाही तर 4,000 जागाची त्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्या पदाचं नाव आहे मुख्य सेविका किंवा प्रवेशिका. काय नाव आहे? मुख्य सेविका. मुख्य सेविका किंवा प्रवेशिका नावाचं पद आहे. पेमेंट सुरुवातीला 35,000 प्लस त्या ठिकाणी पगार आहे. एकच तुमची एक्झाम आहे, कुठलाही इंटरव्ह्यू नाहीये. तर याची सुद्धा आपली बॅच सुरू झालेली आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल, या संदर्भात सगळी माहिती पाहिजे असेल तर आपला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी प्रवेशिका असं त्या पदाचं नाव आहे. फक्त ग्रॅज्युएशन कोणी असेल ज्यांचं BA पूर्ण झालं असेल, ज्यांचं BSc झालं असेल किंवा BCom झालं असेल, कोणी असेल इतर टेक्निकल त्यांची डिग्री झाली असेल तर अशा महिला सुद्धा तिथं फॉर्म भरू शकता. तुम्हाला या संदर्भात अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा पद्धती कशी असते, बॅच फीस किती आहे, ती सगळी माहिती तुम्हाला त्या नंबरवर दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही 95 52 62 इथे नंबर देतोय बघा, 9552629563 हा क्लासचा नंबर आहे, श्री अकॅडमीचा नंबर आहे. फक्त ज्यांना ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, महिला आहेत, मुख्य सेविका किंवा प्रवेशिका याची बॅच लावायची असेल अशाच महिलांनी कॉल करा. इतर महिलांनी कृपया या नंबरवर कॉल करू नका, तो क्लासचा नंबर आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, हे पैसे आहेत तुमच्या खात्यात, त्या पैशाचं वितरण होणार आहे. 4,500, 1,500 किंवा 500 ज्या ज्या महिलांना तुमच्या पात्रतेनुसार पैसे मिळतील उद्या 16 मे 2026 पासून थेट तुमच्या बँक खात्यात त्या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. टोटल 1.66 लाख महिला भगिनी आहेत, पैसे मिळतील. ठीक आहे, थांबतो.